8 नोव्हेंबर 2013ला महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जे काही नवीन प्रकल्प तयार होतील खाजगी बिल्डरकडून, त्या बिल्डरला 20% सर्वसमावेशक योजना लागू केली. परंतु गेल्या 6 ते 7 वर्षापासून छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने या योजनेला अक्षरशः केराची टोपली दाखवलेली आहे. याबाबत आम्ही सतत नगर उपसंचालक जे आहेत श्री गर्जे यांच्याकडे पाठपुरा करत आहोत, परंतु गर्जे साहेब याला हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत आहेत. यामध्ये संभाजीनगरमध्ये गेल्या 6-7 वर्षामध्ये 63 बिल्डरांनी जवळपास 20% सदनिका ज्या आहेत त्या जवळपास 1000 ते 1200 सदनिका ह्या गोरगरीब लोकांना दिलेल्या नाहीत व सदनिकाने देता ह्या लोकांनी महानगरपालिकेकडून TDR आणि FSI हा उचललेला आहे. परंतु महानगरपालिका व नगररचना विभागाचे श्री गर्जे साहेब याकडे हेतुपुरस्सरपणे दुर्लक्ष करत आहेत. याच्या मागचे कारण आहे देत आहेत की या मोठमोठ्या सोसायटीमध्ये या गोरगरीब लोकांना 20% आरक्षण द्यायचं आहे. बिल्डर लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या लोकांना जर 20% आरक्षण दिलं तर आमच्या सोसायटीचं व्हॅल्युएशन हे कम होईल. त्यामुळे आम्ही ह्या लोकांना 20% आरक्षण आमच्या सोसायटीमध्ये देणार नाही. आम्ही पर्यायी जागा ह्या लोकांना देतो, पण त्या पर्यायी जागा केव्हा देतील याचं काही आश्वासन म्हणजे ठाम आश्वासन ते देत नाही. त्यामुळे आम्ही कालपासून महानगरपालिकेसमोर या आमरण उपोषणात बसलो आहोत. सर हे किती वर्षापासून चालू आहे? ॲक्च्युली ही स्कीम शासनाने नोव्हेंबर 2013पासून अंमलात आणलेली आहे आणि संभाजीनगर नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नोव्हेंबर 2013पासून ही स्कीम पूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झालेली आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 7 वर्षापासून एकाही बिल्डरने या योजनेची अंमलबजावणी केलेली. किरोळक 1 किंवा 2 बिल्डरने याच्यामध्ये सदनिका दिलेल्या आहेत. बाकीच्या 98% बिल्डरने याच्यामध्ये सदनिका दिलेल्या नाही. याच्यामध्ये मुख्य जे आहेत बिल्डर लॉबी त्याच्यामध्ये मुख्य समावेश आहे. हे मोठमोठे प्रस्थापित बिल्डर जे आहेत ते या योजनेला शासनाकडून आणि वरिष्ठ लेवलवरून याच्यावर दबाव, खालच्या अधिकारावर दबाव आणून याच्यामधून या योजनेतून पळवाट काढण्याचा प्रयत्न करत आहेत. काय कारण आहे सर त्यांनी सदनिका दिली नाही? सदनिका देण्याचं मुख्य कारण आहे की बिल्डर लोकांचं असं म्हणणं आहे की आमचे जे फ्लॅट्स आहेत ते कोटी रुपयांचे फ्लॅट्स आहेत आणि आम्हाला ह्या 20%चे घरं जे आहेत ते आम्हाला शासनाच्या दराप्रमाणे द्यायचे आहेत आणि ते आम्हाला ते परवडण्याजोगर नाही. परंतु शासनाने योजना बनवता वेळेस याची योजना आखलेली आहे. ह्या घराच्या बदल्यामध्ये त्यांना शासन TDR किंवा वाढू FSI देते आणि ह्या सर्व बिल्डरांनी ह्या वाढू FSI आणि TDR महानगरपालिकेकडून उचललेला आहे. TDR आणि FSI उचलून सुद्धा या लोकांनी या गोरगरिबांना घर दिलेलं नाही. पण 20%चं नेमकं काय, 20%ची काय समस्या आहे सर त्यांना? 20% समस्या अशी सर की त्यांचं म्हणणं आहे की आमची जी सोसायटी ही हायफाय लोकांसाठी आहे. आमचं या सोसायटीमध्ये आमचं मेंटेनन्स 10,000-20,000 रुपये पर महिन्याला राहणार आहे आणि ह्या लोअर इन्कमचे लोक आम्हाला मेंटेनन्स देऊ शकत नाही किंवा ते आमचं जे स्टँडर्ड आहे ते स्टँडर्ड मेंटेन करू शकत नाही सोसायटी. त्यामुळे आम्ही या लोकांना आमच्या सोसायटीमध्ये इंटरव्ह्यू द्यायला पाहिजे. गट नंबर 86 नक्षत्रवाडी छत्रपती संभाजीनगर, आनंद लाभ कन्स्ट्रक्शन विकास रतनलाल जैन, त्यानंतर बसवंत बिल्डर नक्षत्रवाडी गट नंबर 66, गट नंबर 20 चौधरी भाईश्री लँडमार्क, गट नंबर 27 सातारा जितेश मारू, गट नंबर 39 बाकलीवाल, गट नंबर 1 इटखेडा मेट्रो बिल्डर्स, गट नंबर 219 भाग्योदय औद्योगिक संस्था, गट नंबर 114 देवळाई एशियाड प्लॉट्स. या अशा जवळपास 60 ते 70 बिल्डर्स आहेत की ज्यांनी महानगरपालिकेतून TDR आणि FSI उचललेला आहे, परंतु गोरगरिबांना सदनिका आणि भूखंड दिलेलं नाही. बरं, आपल्याला काय वाटतं सर याच्या मागं म्हणजे महानगरपालिकेमधून कुणाचा हात आहे असं वाटतं? याच्यामध्ये मुख्यत्वे महानगरपालिकेमध्ये उपसंचालक नगररचना विभागाचे जे मनोज गर्जे यांचा 95% याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे लोकांना गोरगरिबाला न देण्यामागे आणि बिल्डरच्या पाठीशी ते मनोज गर्जे येत आहेत. या लोकांना पळवाटा गर्जे साहेबांनीच लिहिलेला आहे. म्हणून हे बिल्डर लोक मोकाटपणाचे फ्लॅट विकून हे करतात. विशेष म्हणजे महानगरपालिकेकडून कंप्लिशन सर्टिफिकेट न घेता ह्या बिल्डर लोकांनी पूर्ण सदनिका आजच्या तारखेमध्ये विकून मोकळे झालेले आहेत. तरीही महानगरपालिका याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही. जर समजा तुमच्या या समस्यावर विचार झाला नाही, तुम्हाला न्याय मिळाला नाही, तर तुम्ही काय करणार? आज आम्ही तर आमरण उपोषण करतो आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये आमचं समाधानकारक उत्तर झालं नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तासमोर त्याला घेराव घालून डफले वाजू आंदोलन करणार आहोत. आणि त्यानंतर सुद्धा आमचं मागणं मान्य झालं नाही
तर आम्ही याच्यानंतर मंत्रालयामध्ये आंदोलन करणार आहोत. त्यांच्या तोंडाला काळं पण भासण्याचा कार्यक्रम आम्ही हाती आता पुढील जे आहे ते आता मंत्रालयच, मग आता दुसरं काही न्याय कुठं मागायचा. ओके, धन्यवाद सर.